गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व काकवेंचा तालुका अहेरी येथील निरपराध व्यक्ती रामजी आत्राम यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर जलमिलिशियास अटक केली. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 89 माओवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. प्राप्त माहितीनुसार 20 ऑगस्ट रोजी उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उप पोलीस स्टेशन दामरचा हद्दीतील भंगारामपेठ जंगल परिसरामध्ये उप पोलीस स्टेशन दामरचा पोलीस पथक व सीआरपीएफ G9 चे जवान माओवाद विरोधी अभियान राबवित असताना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आला. त्यावरून पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याचे नाव प्रमोद कोडापे, वय 37 वर्ष, राहणार भंगारामपेठ असे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मागील वर्षी 24 नोव्हेंबर रोजी काकवेंचा येथील रामजी आत्राम यांचा माओवाद्यांकडून खून करण्यात आला होता. त्यावरून उप पोलीस स्टेशन राजाराम येथे दाखल अपराध क्रमांक 411/2023 कलम 302, 120 ब, 147, 148, 149 भादवी सह कलम 3/27 मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन राजाराम यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की या आधी सुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच राशन पुरवणे, गावातील लोकांना मीटिंगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून पोलिसांविरुद्ध कट रचणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता. विदर्भ न्यूज ब्युरो, गडचिरोली.